कीर्ती तंत्रनिकेतन व विक्रमशिला तंत्रनिकेतनच्या वतीने एकदिवसीय व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। शुक्रवारी मुंबईच्या डब्बेवाले असोसिएशनचे संचालक रघुनाथ मेडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। वेळेचं नियोजन कसं करावं याविषयी माहिती देण्यात आली। कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदही घेण्यात आली। वाळूप्रमाणे हातातून निसटणाऱ्या वेळेचं नियोजन ही आधुनिक काळाची गरज झाली आहे। महाविद्यालयांमधून वेळेच्या नियोजनाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात, मात्र मुंबईतील डबेवाले कोणत्याही शिक्षणाशिवाय वेळेचं नियोजन करून चाकरमान्यांना त्यांचा नाश्ता व जेवण वेळेवर पोहोचवतात। त्यांच्या कामाचा अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित कीर्ती तंत्रनिकेतन व विक्रमशिला तंत्रनिकेतन द्वारा एकदिवसीय व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। मुंबईच्या डब्बेवाला असोसिएशनचे संचालक रघुनाथ मेडगे यांनी व्याख्यानातून संवाद साधला। सर्वांना मुंबई डबेवाल्यांचा मानाचा मुजरा वंदन। इंस्टीट्यूट के लिए कहना चाहता हूँ, मुसीबतों में शराफतों की शराफत कम नहीं होती, मुसीबतों में शराफतों की शराफत कम नहीं होती। आने तो दुनिया में बहुत सारे पॉलिटेक्निकल इंस्टीट्यूट, फिर विक्रमशिला, दारापुरा और कीर्ति पॉलिटेक्निकल अमरावती की कीमत कम नहीं होती। अब स्टूडेंट के लिए एक संदेश देना चाहता हूँ, मुझे न मिली वह खुशी जो आपने पाई, मुझे न मिली वह खुशी जो आपने पाई। प्यारे दोस्त, मुबारक हो तुम्हें विक्रमशिला और कीर्ति पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट की प्यार भरी पढ़ाई। आम्हा डबेवाल्याची कथा व्यथा आणि यशोगाथा हमेशा मानव सेवेबरोबर चालत आलेली आहे, भविष्यातही चालत राहील। आम्ही सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मदत केली होती, परंतु राजे महाराजे गेल्यानंतर मराठी संतांनी म्हणून मानले जाते। संतांनी जी परंपरा शिकवली आपल्या महाराष्ट्राला, ते संत महान साधू होऊन गेले। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबा एकनाथ नामदेव तुकाराम आणि संतांची शिकवण असते, अन्नदान म्हणजे मानधन असते, मानव सेवेतच ईश्वर सेवा असते। या तत्वाने आम्हाला अन्नदूत बनून मुंबईला जाऊन अन्नदूत बनून हे काम सुरू केलेलं आहे। आज बेटांची मुंबई 3.5 गावांची मुंबई होती आणि तेव्हा परदेशातून खूप इंग्रज, डच, पोर्तुगीज असे परप्रांत आपल्या भारतात व्यवसाय करण्यासाठी आले आणि 3.5 गावांमध्ये इंग्रजांनी आपल्या देशाचं विकासाचं कार्य हाती घेतलं। मग त्यात पोस्ट ऑफिस असेल, गव्हर्नमेंट ऑफिसेस असेल, रेल्वे असेल, रस्ते असतील आणि तेव्हा आजच्या सारखं फास्ट फूड रेस्टॉरंट कुठेही मुंबईमध्ये नव्हती। मुंबईची 3.5 गाव, गिरगाव, नायगाव आणि माझगाव, आंधगाव तर गावदेवी, 3.5 गावामध्ये भारतीयांना जवळ संगत बरोबर घेऊन इंग्रजांनी रेल्वेचं वगैरे काम सुरू केलं आणि जिथे कुठलं व्यवसाय काम करायचं असेल तर लंच आणि जेवणाची गरज असते आणि म्हणून एका पारसी हाऊसवाईफने गिरगावमध्ये खानावळ सुरू केली। 100 डब्यांतून त्यांनी जेवणाची व्यवस्था सुरू केली, जेवण बनवायची आणि आमच्या फाउंडर मेंबर महादेवजी बच्चे त्यांनी डबे वाहतुकीचा हा विडा उचलला। अशी सुरुवात झाली आमची 1890 मध्ये आणि त्यावेळी काळ होता इंग्रजांचा। शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेचं व्यवस्थापन समजावं या हेतूने आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉक्टर बाळासाहेब अढाऊ, विक्रमशिला तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्राध्यापक दीपक शिरभाते व कीर्ती तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्राध्यापक पवन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। विस्ताराने अवाढव्य असलेल्या मुंबईत नोकरदारांना घरातून लवकर बाहेर पडावं लागतं। त्यांना सकाळचा नाश्ता व दुपारच्या जेवणाचा डबा पोहोचवण्याच्या गरजेतून डबेवाल्यांची सेवा सुरू झाली। 1890 साली 35 डबेवाल्यांसह महादू हावजी बुचे यांनी ही सेवा सुरू केली। त्यानंतर रघुनाथ मेडगे यांनी डबेवाला धर्मशाळेची स्थापना केली। सध्या मुंबईत 5000 डबेवाले आहेत, त्यापैकी 85% डबेवाले निरक्षर तर 15% डबेवाले साक्षर आहेत। हे डबेवाले अंदाजे 2 लाख डब्यांची ने-आण करतात। त्यांच्या कामात शिस्त आहे। रंगसंकेतामुळे डब्याची अदलाबदल कधीच होत नाही। या डबेवाल्यांनी गेल्या 120 वर्षात कधीही संप केलेला नाही।
कोणतंही प्रत्यक्ष इंधन खर्च न करता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता हे काम सुरू आहे. भांडवली गुंतवणूकही अत्यल्प आहे. आपसात वाद तर अजिबात नाहीत. डबेवाल्यांचा इंधनाचा वापर 0%, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 0%, गुंतवणूक 0%, वादविवाद 0%, परिणाम मात्र 100% आहे. त्यामुळे ग्राहकांचं समाधानही 100% आहे, असं या डबेवाल्यांचं गणित आहे. विद्यार्थ्यांना याविषयी व्याख्यानातून माहिती देण्यात आली. काम जास्त आणि बोलणं कमी असतं आणि म्हणून ते ग्राहक 5,000 लोकांपैकी 3,000 लोक अशिक्षित असून केवळ कस्टमर केअर कस्टमर सॅटिस्फॅक्शन देण्याकरता 70 स्टेशनवर 12:30 वाजताचा जेवणाची वेळ अचूक साधण्याकरता धावणाऱ्या मुंबईबरोबर सतत धावत असते. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, कधी रेनकोट वापरणार नाही, स्वेटर वापरणार नाही, छत्री वापरणार नाही, परंतु आपल्या ग्राहकाला 12:30च्या डबा कसा पोहोचण्याची खबरदारी घेतात. आणि मुंबईमध्ये ते 60-70 किलोमीटर, समजा पश्चिम रेल्वेचा आपल्याला पाहिजेच असेल, रेल्वेचा रूट विरार ते चर्चगेट आहे, सेंट्रल रेल्वेचा रूट आहे विरार ते कल्याण ते सीएसटी आहे, आणि नवी मुंबईच्या कल्याण सीबीडी बेलापूर पासून चर्चगेट आणि सीएसटी असं 3 रूट मध्ये मुंबईची लोकल ट्रेन धावते. आणि 3 रूट मध्ये राहणाऱ्या लोकांचा डबा सकाळी 9 वाजता आम्ही करण्यात येतो. 12 वाजता आपलं कुठले डेस्टिनेशन असो मुंबईमध्ये 70 स्टेशनपैकी तिथे 12-12:30च्या आम्ही डबा पोहोचवतो. असं आमचं कार्य रोज 60-70 किलोमीटर धरून डबा डेस्टिनेशनला पोहोचवायचा आणि पुन्हा एका संध्याकाळी घरी आणून द्यायचं 6 वाजेपर्यंत. असं 150 किलोमीटरचं अंतर प्रत्येक डब्याला 70 लोक स्टेशनवर मुंबईमध्ये रोज कार्य करत असतो. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेतून रघुनाथ मेडगे यांनी मार्गदर्शन केलं. पुण्यामध्ये या वयात जे शिकता येईल, या वयात जे आपण जीवन आचरण करू ते पुढच्या भविष्यात आपल्याला त्याला उपयोग झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यात जे मॅनेजमेंटमध्ये शिकवलं जातं, टीम वर्क असेल, डिवोशन असेल, कन्सिस्टन्सी असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, प्लॅनिंग असेल, ते सर्व नुसतं शिकून वाचून जमणार नाही. शिकणं वाचणं जरुरीचं आहे, परंतु रोजच्या जीवनात आपल्या पुढच्या नोकरी व्यवसायाच्या काळात सुद्धा त्यांनी ते जीवनात आचरण केलं तरच त्याचा व्यवसाय असेल, त्याचा बिझनेस असेल, नोकरी असेल, तो त्याच्यात लाईफमध्ये सक्सेस होईल. म्हणून त्याने ते शिकावं, ते आपल्या आचरणात रोज वापरावं. त्या माणसाच्या जीवनाचं महत्त्व काय, माणूस किती जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला महत्व असतं. त्या पद्धतीने प्रत्येक युवकाने आपल्या भविष्यात विचार करावा. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित विक्रमशिला तंत्रनिकेतन धारापूर व कीर्ती तंत्रनिकेतन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने वेळेचं व्यवस्थापन आणि त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आम्ही जगप्रसिद्ध असलेले मुंबईच्या डबेवाले असोसिएशनचे अध्यक्ष श्री रघुनाथजी मेडगे साहेब आपल्यात उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कमी वेळेत जास्तीत जास्त इफिशियंट काम कसं करायचं आणि त्यांनी जी 6 सिग्मा टेक्निक अनुभवली आहे, जगात त्यांचं नाव झालेलं आहे, त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं व त्यांनी स्वयंरोजगार सुरू करावा आणि कमी वेळेत जास्तीत जास्त आपल्याला कसा बिझनेस सेट करता येईल, कसा पैसा कमवता येईल, याचं सगळं ज्ञान त्यांच्या मार्गदर्शनातून सगळ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलं. त्यांनी 1842 पासून जेव्हापासून त्यांची संस्था सुरू झाली, आज 5,000 डबेवाले पूर्ण मुंबईमध्ये डबे पोहोचले. 2 लाखापेक्षा जास्त मुंबईकरांना डबे पोहोचवण्याचं काम ही संस्था करते. तर अशा जगप्रसिद्ध व्यक्तीला आपण अमरावतीकरांसाठी हा संदेश देण्यासाठी आज आयोजित कार्यक्रमात त्यांना बोलावलं होतं की अमरावतीच्या युथला म्हणजे युवा वर्गाला वेळेचं व्यवस्थापन समजावं आणि मॅनेजमेंट गुरु ते आहेतच, त्यांच्याकडून हा संदेश आपल्याला मिळावा, हा एक या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलणं घातक हे पेट्रोल पंपावर लावलेल्या फलकांवर आपण वाचतो, मात्र त्यावर अंमल कधीच करत नाही. पेट्रोल भरत असताना मोबाईल वापरणारे कित्येक दिसतात. ते आपला व अनेकांचा जीव धोक्यात घालताहेत याची जाण मात्र त्यांना नसते. मोबाईल इतका जिव्हाळ्याचा झालाय की हा मोबाईल आपला व इतरांचा जीव घेऊ शकतो याचं साधं भानही उरलेलं नाही. पेट्रोल पंपावर मोबाईल स्विच ऑफ ठेवा ही सूचना वाचूनही मोबाईलचा वापर होतोच. पेट्रोल पंपावर असताना मोबाईलचा वापर करू नये अशी फलकं प्रत्येक पेट्रोल पंपावर आपल्याला बघायला मिळतात. तरीही कित्येक जण असे आहेत की जी ही फलकं वाचूनही मोबाईलचा वापर पेट्रोल पंपावर सर्रास करतात. याचे दुष्परिणाम काय होत आहेत बघायचे? बघा.
बघितलं एका पेट्रोल पंपावर नुकताच घडलेला हा अपघात निरखून बघितल्यास आपल्याला हे सीसीटीव्ही फुटेज दाखवत आहेत की कसा हा स्फोट थोडक्यात निभावला. अख्खा पेट्रोल पंप व त्या लगतचा परिसर यात राख झाला असता. थोडक्यात निभावला म्हणून बेहत्तर. पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर केला तर त्याचा स्फोट होऊ शकतो. संभवतः संपूर्ण पेट्रोल पंप सुद्धा जळून राख होऊ शकतो आणि आपण अशी कृती करीत असताना स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालवतो. याची जाणीव प्रत्येकाला ठेवावी आणि मोबाईलचा वापर पेट्रोल पंपावर करणे टाळावे अशी आग्रहाची विनंती त्या माध्यमातून करण्यात येते. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या धान्याची नासाडी व्यापारी करतात असा आरोप कास्तकारांनी केलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी कास्तकारांची आहे. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या धान्याची पाहणी व्यापारी करतात त्यावेळी हे धान्य अक्षरशः तुडवलं जातं. व्यापाऱ्यांच्या पायाने धान्याचे ढीग इतस्ततः पसरतात. हे धान्य कास्तकार पुन्हा जमा करून ढीग लावतात. मोठ्या कष्टाने मातीतून पिकवलेले हे मोती पायदळी तुडवले जाऊ नये यासाठी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष घालून उपाययोजना करावी अशी मागणी कास्तकारांची आहे. आपलं धान्य पायी तुडवलं जाऊ नये अशी रास्त अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे. माघ महिन्यातील पर्व काळात भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात येतंय. जुनी टाकसाळ येथे भागवत सप्ताह सुरू असून भाविक भागवताचा लाभ घेत आहेत. भागवत श्रवणाने मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. हा श्रवण लाभ घेण्यासाठी भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. श्री ब्रह्मचैतन्य मंडळ व जुनी टाकसाळ येथील रहिवाशांच्या वतीने भागवत सप्ताह आयोजित करण्यात आलाय. आपण यज्ञ नारायण भगवान की जय असं म्हणतो ना. यज्ञ म्हणजेच नारायणाचं रूप आहे. ध्रुवांनी सगळं खूप केलं. आता ध्रुवाच्या लक्षात आलं की भगवंताने दिलेली मर्यादा 36,000 वर्षांची संपत आलेली आहे आणि ध्रुवानी यथासमने आमच्या भागवतातल्या सर्व राजाचं चरित्र असं आहे. त्याला खूप खूप पराक्रम केला असं वर्णन आहे. ध्रुव प्रचंड धनुर्धर आहे बरं का. धनुर्धरांमध्ये आपल्या संपूर्ण आर्य सनातन धर्मामध्ये जे प्रसिद्ध धनुर्धर आहेत त्यात पहिलं नाव ध्रुवाचं आहे. दुसरं नाव प्रभू रामचंद्रांचं आहे त्या अवतारातलं. आणि महाभारतामध्ये धनुर्धर म्हणून अर्जुन सगळ्यात प्रसिद्ध आहे. महाकमावती झाली की त्यांच्या स्वाधीन करायचं आणि कोपऱ्यात गुपचाप बसायचं. आता वानप्रस्थ म्हणजे वनात जाण्याची सोय राहिलेली नाही. घरात गुपचाप बसायचं हे भागवत शिकवतो. तर घरात बसून वानप्रस्थ जर स्वीकारायचं असेल मनाने, वृत्तींनी, अंतःकरणाने, बुद्धीने. हरिभक्त परायण श्याम देशपांडे भागवतावर प्रवचन करत आहेत. मोठ्या संख्येने भाविक भागवताचा लाभ घेत आहेत. आपला ज्येष्ठ पुत्र वत्सल या तीनही भावांमध्ये सर्वात आधी वत्सल झाला आहे. हा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र आहे. त्याला सन्मानाने राजसिंहासन दिलं आणि ध्रुवानी वनात पुन्हा जायचं ठरवलं. आता वनात ध्रुव पुन्हा कुठे जाईल? ज्या ठिकाणी श्रीहरीचा साक्षात्कार त्याला झाला त्याच वनामध्ये मधुवनात पुन्हा ध्रुव निघाला आहे.